श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर जवळच म्हणजे बघा, अगदी जवळ आलेली आहे मकर संक्रांती. तर नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती, ज्या सणाची प्रत्येक सुवासिनी महिला अगदी आतुरतेने वाट बघत असते आणि तो सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीला आपण सुगडांची पूजा करत असतो, त्यासोबतच हळदी कुंकाचे कार्यक्रम देखील करत असतो, एकमेकींना ओसा देत असतो. तर हा जो सण आहे तर तो सुवासिनींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीला आपण जेव्हा बांगड्या भरतो बघा, म्हणजे हातामध्ये बांगड्या घालतो, तर या भरताना या चुका चुकूनही आपण करू नयेत. बांगड्या भरताना कोणते नियम पाळायला हवेत, त्यासोबतच कोणाला बांगड्या भराव्यात, त्यासोबतच किती भराव्यात, कोणत्या रंगाच्या घालाव्यात, बांगड्या भरताना कोणते नियम पाळायचे आहेत, भावजाईने नंदेला बांगड्या या संक्रांतीला भराव्यात का, याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची योग्य ती आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला बघा विसरू नका, म्हणजे याविषयीची जी माहिती तुम्हाला मिळालेली आहे तीच माहिती इतरांना देखील मिळेल. आणि चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव येतात आणि ते अगदी आनंदात उत्साहात साजरे केले जातात. आणि त्यातीलच एक सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण. तर मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर तो सुवासिनी स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तर यंदा 2026मध्ये मकर संक्रांती ही 14 जानेवारीला बुधवारी साजरी होणार आहे. आणि या संक्रांतीची जी सुरुवात आहे तर ती भोगीपासून होत असते आणि 13 जानेवारी 2026ला मंगळवारी भोगी असणार आहे. या दिवशी आवर्जून आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा दिवस, तर तो 15 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे. तर असे सलग 3 दिवस संक्रांतीचा हा जो सण आहे तर तो चालत असतो. तर 2 तरी नवीन बांगड्या आपल्याला या सणाला आवर्जून घालायच्या आहेत किंवा भरायच्या आहेत. तुम्ही हातामध्ये कितीही बांगड्या घाला, पण ही एक बांगडी जी आहे, म्हणजे या बांगडीचा प्रकार जो आहे तर तो आवर्जून आपल्याला घालायचाच आहे. ही बांगडी हातामध्ये असणं खूप शुभ मानलं जातं. बांगड्या ह्या स्त्रियांचं सौंदर्य खुलवण्याचं तर काम करतातच, पण बघा, भारतीय स्त्रियांनी आपल्या हातामध्ये बांगडी घालण्याची जी प्रथा आहे तर ती खूप प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे. परंतु बघा, अलीकडच्या काळात म्हणजे धावत्या युगामध्ये ज्या स्त्रिया वर्किंग वुमन आहेत, म्हणजेच घराबाहेर जाऊन काम करतात, नोकरी करतात, यांना धावपळीच्या वातावरणामध्ये बघा हातात बांगड्या घालणं जमत नाही किंवा त्यांना घालणं शक्य होत नाही. परंतु अशा काही सणावारांना त्या देखील आवर्जून बांगड्या भरतात. तसेच ज्या ठिकाणी त्या काम करतात त्या ठिकाणी बांगड्या घालणं अलाउड नसतं, तिथं बघा काचेच्या बांगड्या घालण्यासाठी सक्त मनाई केली जाते. अशा महिला ज्या आहेत तर त्या अशा खास सणावारांना भरपूर अशा बांगड्या घालतात, म्हणजेच वटपौर्णिमा असेल, दिवाळी, लक्ष्मीपूजन, मकर संक्रांती असेल तर अशा सणांना आवर्जून या बांगड्या भरल्या जातात. अलीकडे स्त्रियांमध्ये कमजोरी, अशक्तपणा हा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. महिलांना शक्ती देण्याचं काम जे आहे तर त्या या बांगड्या करत असतात. हातामध्ये बळ, शक्ती देण्याचं काम करतात. बांगड्यांचा बघा, बांगड्या ज्या आहेत तर त्या 16 शृंगारांपैकी एक शृंगार मानल्या जातात. हातामध्ये बांगड्या घालण्याचे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे. आपल्या हातामध्ये ज्या नसा असतात त्या नसांवरती या बांगड्यांचा दाब पडतो आणि आपली रक्ताभिसरण जी प्रक्रिया आहे तर ती सुरळीत चालत असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीनं हातामध्ये बांगड्या या संक्रांतीच्या दिवशी तरी आवर्जून घालायला हव्यात. संक्रांत हा जो सण आहे तर तो या बांगड्यांशिवाय अपूर्ण मानला जातो. विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्याचं लेणं हे आलंच. त्यामध्ये कुंकू, टिकली, नथ,
पैंजण, जोडवी, मंगळसूत्र आणि त्यापैकी अजून एक गोष्ट म्हणजे काचेच्या बांगड्या. आपल्या काचेच्या बांगड्या बघा आपण हातामध्ये घालायच्या आहेत. ज्या घरामध्ये या काचेच्या बांगड्यांचा खळखळाट होत असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहत असतो. तिथे कोणतीही नकारात्मक ऊर्जाही टिकत नाही. पती पत्नीमध्ये प्रेम राहावं, प्रेम वाढावं यासाठी सुद्धा हातामध्ये बांगड्या या घातल्या जातात. आणि या बांगड्या आपण हातात घालायला हव्यातच. कारण काचेच्या बांगड्या का घालायच्या तर बघा, काचेच्या बांगड्या शुक्र आणि चंद्रमा या ग्रहाशी म्हणजे चंद्रग्रह या ग्रहाशी संबंधित असतात. आणि काचेच्या बांगड्या आपला शुक्र आणि चंद्रमा मजबूत करण्याचं काम करत असतात. यामुळं आपल्याला अगदी 2 तरी का होईना काचेच्या बांगड्या आपल्या हातामध्ये घालायच्या असतात. अगदी कुमारिका महिलांनी सुद्धा आपल्या हातात 2-2 का होईना काचेच्या या बांगड्या घालायलाच हव्यात. बांगड्या घालणं हे एक सौभाग्याचं लक्षण मानलं जातं. बांगड्या जर आपण घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची जी ऊर्जा आहे तर ती मिळत असते. मात्र आता सध्याच्या फॅशनच्या काळामध्ये काही स्त्रिया प्लास्टिकच्या किंवा नुसत्या सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु काचेच्या बांगड्यांना आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व दिलं जातं बघा. पूर्वीच्या काळी गरोदरपणात ज्या महिला आहेत तर त्या स्त्रियांना 7व्या महिन्यामध्ये बघा काचेच्या बांगड्या भरल्या जायच्या. कारण की त्या स्त्रीच्या किंवा त्या महिलेच्या पोटामध्ये जे बाळ आहे तर त्या बाळाचा जो मेंदू आहे तर तो या महिन्यामध्ये परिपक्व झालेला असतो. त्याची ऐकण्याची क्षमता असते आणि ती क्षमता सुधारवण्यासाठीच त्या महिलेच्या हातामध्ये काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या भरपूर अशा प्रमाणामध्ये घातल्या जायच्या. तर त्यासोबतच बघा या संक्रांतीच्या सणाला सुद्धा सुवासिनीचा सण आहे. आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीच्या सणाला आपल्या हातामध्ये काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून घालायच्या आहेत. खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण आपल्या हातामध्ये भरायच्या आहेत. कारण की हा रंग जो आहे तर तो सुवासिनींसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. त्यासोबतच बघा आपण जेव्हा आषाढ महिना असेल किंवा श्रावण महिना असेल तर त्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण हिरव्या बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवी, करंडा अशा वस्तू घेत असतो. त्यासोबतच हिरव्या रंगाची साडी, हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घेत असतो. तर इतकं महत्त्व हे म्हणजे बघा देवाच्या कामांमध्ये सुद्धा म्हणजे ह्याच्या वापर केला जातो हिरव्या रंगाचा. आणि म्हणूनच हा हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे हिरव्या रंगाच्या बांगड्या या आपण आवर्जून भरायच्या आहेत. आता किती भरायच्या तर आपल्या इच्छेनुसार आपल्याला 6 का होईना या काचेच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपल्या हातामध्ये घालायच्या आहेत. त्यासोबतच बघा आपण या संक्रांतीच्या दिवशी आपल्या हातामध्ये पाटली आणि चुडा या 2 बांगड्याचे जे प्रकार आहेत तर त्या बांगड्यांमध्ये आपल्याला हे देखील घालायचे आहेत. तर बघा भरताना आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या भरायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला या किमान 6 का होईना बांगड्या आपल्याला भरायच्या आहेत. तर बघा आता इतर व्यक्तीनं घातलेल्या म्हणजे दुसऱ्या स्त्रीनं घातलेल्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपण कधीही घालायच्या नाहीत. अगदी नवीन अशा बांगड्या आपल्याला या संक्रांतीच्या सणाला घालायच्या आहेत आपल्या हातामध्ये. कारण की आपण एकमेकीच्या जर बांगड्या घातल्या तर एकमेकींची जी ऊर्जा असते तर ती आपल्या शरीरामध्ये येत असते. म्हणून आपल्याला त्या एकमेकीच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या आपल्याला कधीही चुकूनही घालायच्या नाहीत. त्यासोबतच बघा भाऊजाईने नंदेला बांगड्या भराव्यात का या संक्रांतीच्या सणाला तर हो, आवर्जून भाऊजाईने नंदेला या संक्रांतीच्या सणाला जर बांगड्या भरल्या तर खूप शुभ मानलं जातं. कारण की संक्रांतीला आपण बरेच जण वाण लुटत असतो, वाण एकमेकींना देत असतो. त्यामध्ये बऱ्याच वस्तू ज्या आहेत तर त्या आपण देत असतो. तर त्यासोबतच आपण जर आपल्या नंदेला जर बांगड्या भरल्या तर बघा ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. कारण की जी प्रत्येक मुलगी जी असते तर त्या घरची लक्ष्मी मानली जाते. आणि म्हणूनच एका लक्ष्मीला आपण जे सौभाग्य अलंकार आहेत तर ते दिले तर खूप शुभ मानलं जातं. म्हणून आवर्जून या संक्रांतीच्या सणाला भाऊजाईने नंदेला किमान 6 का होईना हिरव्या रंगाच्या ज्या बांगड्या आहेत तर त्या भरायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला हे नियम पाळून हा सण साजरा करायचा आहे.